नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 4 फेब्रुवारी 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, सहकुटुंब सामाजिक कार्यात सहभागी होण्याने अधिक आनंद मिळेल. तुमच्या अवतीभोवती काय घडते याकडे लक्ष द्या. आज तुम्ही केलेल्या कामाचे श्रेय दुसरेच कुणीतरी घेण्याची शक्यता आहे. व्यावसायिक, आज व्यवसायापेक्षा जास्त आपल्या कुटुंबातील लोकांमध्ये वेळ घालवणे पसंत करतील. यामुळे तुमच्या कुटुंबात सामंजस्य कायम राहील. जोडीदार आज तुम्हाला खुश करण्यासाठी प्रयत्न करेल. तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या. जर आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर विचारपूर्वक धन खर्च करा. धनहानी होऊ शकते. उपाय: आपल्या व्यावसायिक जीवनात प्रगती करण्यासाठी आपले आजी, आजोबा आणि म्हाताऱ्या व्यक्तींना मदत करा. वृषभ राशी, एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाण्याचा विचार पुढे येईल. प्रेमाचा सकारात्मक चेहरा दिसण्याची शक्यता आहे. थोड्या काळासाठी प्रशिक्षण वर्गात आपले नाव नोंदवा. नवे तंत्रज्ञान शिकणे आणि आपले कौशल्य वाढविण्यास त्याचा फायदा होईल. जेव्हा तुम्हाला जाणवते की तुमच्याजवळ कुटुंबियांसाठी आणि आपल्या मित्रांसाठी वेळ नाही तर तुम्ही दुःखी राहाल. आजही तुमची मनस्थिती अशीच राहू शकते. तुमचे पालक तुमच्या जोडीदाराला आज सुंदरशी भेट देतील, ज्यामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य अधिक सुंदर होईल. आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा. आध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात. त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे. आपले प्रश्न सोडवण्यासाठी ते मदत करेल आणि योग्य तो प्रकाशमार्ग दाखवेल. तुम्ही आज तुमचे पत्ते व्यवस्थित टाकलेत तर अतिरिक्त रोख रक्कम कमावू शकाल. उपाय: महिलांना पांढऱ्या रंगाचे कपडे दान करा आणि आपली आर्थिक स्थिती वाढवा. मिथुन राशी, आपल्या प्रेमात कोणीही फूट पाडू शकणार नाही. तुम्ही कामाच्या ठिकाणी जे काही उत्तम करत आहात त्यासाठी तुमच्या कुटुंबाकडून मिळणारे सहकार्य कारणीभूत आहे, याची तुम्हाला आज जाणीव होईल. रम्य सहली समाधानकारक ठरतील. तुमचा जोडीदार अनपेक्षितपणे काहीतरी अद्भुत काम करून जाईल, जे अविस्मरणीय असेल. आध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे, परंतु खर्चात वाढ झाल्याने बचत करणे दुरापास्त ठरेल. प्रत्येकाच्याच गरजा पुऱ्या करण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल तर अनेक दिशांमध्ये अनेक बाजूंनी तुमची ओढाताण होईल. उपाय: वृद्ध ब्राह्मणासोबत आपले अन्न वाटून घ्या
आणि आपल्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा करा. कर्क राशी, बऱ्याच कालावधीपासून तब्येत बरी नसलेल्या नातेवाईकाला भेटा. भूतकाळातील आनंदी क्षणामध्ये तुम्ही गुंतून जाल. कामाच्या जागी तुम्ही घटना नीट हाताळल्या नाहीत. विशेषतः तुम्ही धोरणीपणाने वागला नाहीत तर नव्याच अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. तुम्ही आज खरेदीला गेलात तर तुमच्या स्वतःसाठी चांगले कपडे घ्याल. तुमच्या जोडीदारासमवेत आज आनंदी क्षण मिळवाल. मित्राबाबत गैरसमज झाल्याने अनावस्था प्रसंग नको ती प्रतिक्रिया उमटू शकेल, म्हणून कोणताही निर्णय जाहीर करण्याआधी संतुलित विचार करा. आज तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ लोकांकडून पैशाची बचत करण्याला घेऊन काही सल्ला घेऊ शकता आणि त्याला आयुष्यात महत्त्वही देऊ शकता. उपाय: एका पांढऱ्या कपड्यात काळे आणि पांढरे तीळ सारख्या प्रमाणात गुंडाळून घ्या आणि नेहमी आपल्या सोबत ठेवा. सिंह राशी, महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना सजग असा. एखादी महत्त्वाची टीप मिळून जाईल. जीवनसंगीसोबत वेळ घालवण्यासाठी आज तुम्ही ऑफिसमधून लवकर निघू शकता, परंतु रस्त्यात अत्याधिक ट्रॅफिकमुळे तुम्ही असे करण्यात समर्थ नसाल. चार भिंतीबाहेरील उपक्रम तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. बंदिस्त किल्ल्याप्रमाणे स्वतःभोवती सुरक्षित चौकट आखून त्याचाच विचार करण्याची जीवनशैली तुमच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी मारक आहे. तुम्हाला ही जीवनशैली चिंताग्रस्त आणि उदास बनवणारी असेल. महत्त्वाच्या आर्थिक कराराच्या वेळी आकस्मिक विचार करून निर्णय घेऊ नका. सकारात्मक विचारांच्या आणि पाठिंबा देणाऱ्या मित्राबरोबर बाहेर जा. जे लोक आतापर्यंत सिंगल आहेत त्यांची भेट आज कुठल्या खास व्यक्तीसोबत होण्याची शक्यता आहे. परंतु गोष्टीला पुढे वाढवण्याच्या आधी हे नक्कीच जाणून घ्या की ती व्यक्ती कोणासोबत नात्यामध्ये नसावी. उपाय: संध्याकाळी कच्च्या कोळशाला पाण्यामध्ये प्रवाहित करून आरोग्याला चांगले ठेवा. कन्या राशी, कुटुंबातील सदस्यांच्या आनंदी स्वभावामुळे घरातील वातावरण आनंदी होईल. कामाच्या दृष्टीने आजचा दिवस सुरळीत जाईल. आज कुठल्या सहकार्यासोबत तुम्ही संध्याकाळच्या वेळी वेळ घालवू शकता. तथापि शेवटी तुम्हाला वाटेल की तुम्ही त्यांच्यासोबत वेळ खराब केला. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात. तुमचा जोडीदार आज हे सिद्ध करेल. बसताना कोणतीही दुखापत होणे टाळण्यासाठी काळजी घ्या. खुर्चीत किंवा कोचवर कुठेही व्यवस्थित नीटपणे बसले तर व्यक्तिमत्व खुलून दिसते. त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे योग्य पद्धतीने बसल्यामुळे आरोग्य आणि आत्मविश्वास वाढतो. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते.
उपाय: चांदीच्या ग्लासमध्ये पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असेल. तूळ राशी: भरपूर आनंदाचा दिवस, जेव्हा तुम्हाला तुमचा जोडीदार खुश करण्याचा प्रयत्न करेल. तुमच्या प्रिय व्यक्तीला समजून घ्या. आजच्या दिवशी अटेंड केलेल्या व्याख्यानामुळे आणि परिसंवादामुळे तुम्हाला प्रगतीसाठी नव्या संकल्पना सुचतील. या राशीतील जातकांना आज रिकाम्या वेळेत अत्याधिक पुस्तकांचे अध्ययन केले पाहिजे. असे करण्याने तुमच्या बऱ्याच समस्या दूर होऊ शकतात. तुमचा जोडीदार आज अत्यंत उत्साहपूर्ण असेल. तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. ज्या लोकांनी कुणाकडून उधार घेतलेले आहे त्यांना आज कुठल्याही परिस्थितीत उधार चुकवावे लागू शकते, ज्यामुळे आर्थिक स्थिती थोडी कमजोर होईल. उपाय: उत्पन्नाच्या प्रवाहामध्ये वाढ करण्यासाठी देणगी द्या आणि मधाचे दान करा. वृश्चिक राशी: प्रेमात निराशा पदरी येण्याची शक्यता आहे, पण आपण हार मानू नका. प्रेमीजन कदापि खुशामतीला भुलत नाहीत. कामाच्या ठिकाणी कोणीतरी तुम्हाला काहीतरी छान ट्रीट देणार आहे. तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. आज कुणाच्या मदतीने तुम्हाला व्यवसायात किंवा नोकरीमध्ये आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आपल्या पालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आणि काळजी घेण्याची गरज भासेल. कार्यक्षेत्रात कुठले काम अडकल्यामुळे आज तुमची संध्याकाळची महत्त्वाची वेळ खराब होऊ शकते. तुम्ही छान गप्पा मारत असताना एखादा जुना मुद्दा चर्चेत येईल, ज्याचे पर्यवसान भांडणात होईल. उपाय: अपाहिजला रेवड्या वाटल्याने पारिवारिक आयुष्य चांगले राहील. धनु राशी: आपल्या संभाषणातील अनेक सूचना आपल्या कुटुंबियांना लाभदायक ठरतील. तुमच्या प्रेमभरे स्मिताने प्रियजनांचा दिवस उजळून टाका. तुम्ही केलेल्या एका चांगल्या कृतीमुळे कामाच्या ठिकाणी असलेले तुमचे शत्रू आज मित्र होतील. आपल्या घनिष्ठ मित्रासोबत आज तुम्ही रिकाम्या वेळेचा आनंद घेण्याचा विचार करू शकता. तुमचा जोडीदार आज तुमची प्रशंसा करेल आणि पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल. अतिउत्साह आणि भयकारी महत्त्वाकांक्षा तुम्हाला चिंतेत टाकू शकतात. हे टाळण्यासाठी तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. दुसऱ्यांना मदत करण्याची तुमची ताकद सकारात्मक विचारांनी सुधारा. उपाय: ओम शनेश्चराय नमः मंत्राचा जप करा. मकर राशी: आज तुम्ही जमीन, स्थावर जंगम मालमत्ता किंवा सांस्कृतिक प्रकल्प यासारख्या विषयावर लक्ष केंद्रित करा. आपल्या जीवनसाथीबरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे
तुम्हाला शांतता मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील. तुम्ही आहार व्यवस्थित घ्या. विशेषतः अर्धशिशीच्या रुग्णांनी अन्न सेवन योग्य वेळी न केल्यास त्यांना विनाकारण भावनिक ताणाचा सामना करावा लागेल. लव्हमेट आज तुमच्याकडून कुठल्या गोष्टीची डिमांड करू शकतो, परंतु तुम्ही त्याला पूर्ण करू शकणार नाही, ज्यामुळे तो तुमच्याशी नाराज होऊ शकतो. तुम्हाला भेडसावणारे गंभीर विषय हाताळण्यासाठी तुमचे बड्या व्यक्तींशी असलेले संपर्क वापरा. या राशीतील लोकांना स्वतःसाठी खूप वेळ मिळेल. या वेळेचा उपयोग तुम्ही आपले शौक पूर्ण करण्यात लावू शकता. तुम्ही काही पुस्तके वाचू शकता किंवा आपले आवडते म्युझिक ऐकू शकता. आज तुमच्या कामाची स्तुती होईल. उपाय: पांढऱ्या चंदनाचा टिळा लावल्याने आरोग्य चांगले राहील. कुंभ राशी. तुमचे दैवी आणि अप्रश्नांकित प्रेम यात जादुई कलात्मक शक्ती आहे. तुम्ही केलेल्या एका चांगल्या कृतीमुळे कामाच्या ठिकाणी असलेले तुमचे शत्रू आज मित्र होतील. आजच्या दिवशी तुम्हाला खरंच लाभ व्हावा असे वाटत असेल तर इतरांनी दिलेला सल्ला ऐका. आजच्या दिवसाची संध्याकाळही तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेली उत्तम संध्याकाळ असेल. तुमच्या विचारावर ज्यांचा असाधारण प्रभाव आहे अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रामुळे होऊ शकते. हुशारीने गुंतवणूक करा. तुम्ही समूहामध्ये असतात तेव्हा तुम्ही काय बोलता ते नीट पहा. तडकाफडकी शेरेबाजी केल्याने तुमच्यावर जबरदस्त टीका होईल. उपाय: देवी सरस्वतीची पूजा निळी फुले वाहून केल्याने पारिवारिक आयुष्यासाठी लाभदायक असेल. मीन राशी. कुटुंबातील एखाद्या स्त्रीचे आरोग्य काळजी करण्याजोगे होईल. आज तुम्ही दिवसाढवळ्या स्वप्न पाहणे हे अधोगतीचे लक्षण असेल. इतरांनी आपले काम करावे अशी अपेक्षा बाळगू नका. तुम्ही स्वतःला वेळ देणे जाणता आणि आज तुम्हाला बराच रिकामा वेळ मिळण्याची शक्यता आहे. रिकाम्या वेळात आज तुम्ही काही खेळ खेळू शकता किंवा जिममध्ये जाऊ शकता. इतरांविषयी मत मांडताना त्यांच्या भावना समजून घ्या. तुमच्याकडून घेतलेला एखादा चुकीचा निर्णय संबंधितांवर विपरीत परिणाम करण्याबरोबरच तुम्हाला मानसिक तणावात टाकणारा ठरेल. आज तुम्ही मित्रांसोबत पार्टीमध्ये खूप पैसा खर्च करू शकता, परंतु तरीही तुमचा आर्थिक पक्ष आज मजबूत राहील. उपाय: चंद्रोदयानंतर चंद्राच्या किरणामध्ये बसून खीर खाल्ल्याने पारिवारिक सुख वाढते. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.